मानसरोवर ते आजबीबी रस्त्याची अनेक वर्षापासून दयनीय दुरावस्था झाली असून सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे केली असून त्यावर महापालिका आयुक्तांनी सदर रस्त्यासाठी महासभेत 12 कोटींचा निधी मंजूर करणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री कपिल पाटील आणि आमच्या टीमला दिल्याचे नगरसेवक सुमित पाटील यांनी सांगितले। तसेच सदर रस्त्यावर सतत अपघात होत असून 4 ते 6 महिन्यामधून एकदा रस्त्याची डागडुजी केली गेल्याने महापालिकेच्या तिजोरीतही घट पडत आहे। त्यामुळे सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी केली असून त्यासाठी 12 कोटींच्या मंजुरीचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले। मानसरोवर पासून आजबीबी पर्यंतचा रस्ता जो आहे हा भिवंडी शहरातील अतिशय महत्वाचा रस्ता आहे। ज्या रस्त्यानं कल्याण रोडला आपण जातो, भिवंडी शहरातून किंवा त्या मानसरोवर, फुलेनगर, फेनेगाव या भागातून विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, मोठ्या संख्येनं कल्याण रोडला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवला गेलेला नाहीये। आम्ही अनेक आंदोलनं करून बघितली, आम्ही पत्रव्यवहार केला, आम्ही पत्र दिलीत, त्याचा पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवानं या मनपा प्रशासनाला जाग येत नाही। आणि म्हणून आज महानगरपालिका आयुक्तांना भेटलो, त्यांना आमची व्यथा सांगितली। गेल्या 8 दिवसांपूर्वी मानसरोवर मधल्याच एका महिलेचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला, सुदैवाने त्याचा जीव वाचला, परंतु एक पाय मात्र तिचा निकामी झाला। आज लाखो रुपये त्याच्या उपचारासाठी खर्च झालाय। असे अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत आणि तरी देखील मनपा प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे। मानसरोवर ते आजबीबी या रस्त्याची नेहमीच दुरावस्था असते। आज नगरसेवक म्हणून नाही तर मानसरोवर रहिवासी म्हणून मी आज या महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना भेटलो आणि या रस्त्याची परिस्थिती सांगितली। या रस्त्याची परिस्थिती आपण बघितली की वर्षोनवर्ष झाली सगळ्यांची मागणी आहे की हा रस्ता आरसीसी झाला पाहिजे, कारण की नेहमीच पाण्याखाली असलेला हा रस्ता डांबरीकरणामुळे नेहमी खराब होतो आणि दरवर्षी 4 महिन्यामध्ये तोच रस्ता बनवणं देखील महानगरपालिकेचाही खर्च होतो, महानगरपालिकेचा टाइम वेस्ट होतो, लोकांची जीवहानी, वित्तहानी सगळ्याच गोष्टी या रस्त्यामुळे होत आहेत। आता मागच्या 15 दिवसापूर्वी आमची महिला तिथे बाईक वरून खाली पडली आणि तिचा एक पाय त्यामध्ये गेला, दुर्दैवाने तिचा जीव वाचला। परंतु या घटना अशा महानगरपालिके हद्दीमध्ये होऊ नये अशी आम्ही माननीय आयुक्तांना विनंती केली आणि आयुक्तांनी आमच्या विनंतीला मान देऊन येणाऱ्या उद्यापासूनच या रस्त्याचं डांबरीकरण, तो पण चांगल्या क्वालिटीचा डांबरीकरण जो 4-6 महिने टिकेल असं डांबरीकरण करण्याचं आश्वासन दिलं आणि येणाऱ्या काळात महासभेचा ठराव घेऊन त्या रस्त्याला 12 कोटी रुपये मंजूर करण्याचं आश्वासन नगर उत्थान मधून देखील त्यांनी दिलं आणि त्याच्यासाठी स्वतः मी, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि सर्व आमची टीम ही प्रयत्न करणार।